राष्ट्रवादीच्या नेत्यानं भाजप खासदारावर थेट तिखट टीका केल्यामुळे महायुतीच्या नेत्यांचं टेन्शन वाढलंय। माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीतल्या दोन नेत्यांनी एकमेकांना खुलं आव्हान दिलंय। आव्हान देताना हर्षद मेहताची देखील उपमा देण्यात आली आहे। पाहुयात माढा लोकसभा मतदारसंघातल्या तिढ्याचा हा रिपोर्ट। उघड चॅलेंज तुम्हाला आज देऊन दाखवते की तुमच्यात अडवत असेल, जाणत असेल, हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा। ही राजकीय जुगलबंदी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगलेली नाही, तर सत्तेत सहभागी असलेल्या महायुतीतल्या दोन घटक पक्षांमधील नेत्यांमध्ये हा संघर्ष सुरू झालाय। भाजपचे खासदार रणजित सिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर आमने सामने आले। रामराजेंना माढ्याचं तिकीट त्यांच्या भावाकरता हवंय, तर खासदार रणजित सिंह निंबाळकरांना त्यांचा गड राखायचाय। या राजकीय संघर्षातून दोन्ही नेते एकमेकांवर तोफ टाकतायत। राष्ट्रवादी काँग्रेसला तिकीट मिळवून देण्यात अयशस्वी झालो तर खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना देखील उमेदवारी मिळू देणार नाही, अशी भूमिका रामराजेंनी घेतली। मी तुम्हाला एकच शब्द देतो, हे संजय बाबांना मिळायची जीवाची परिकष्टा मी करणार आहे, आणि नाहीच मिळाला तर ह्यालाही मिळवून देणार नाही। काय झालं तरी मिळून देत नाही। त्याला कुठं जायचंय तिथे जा, आणि गेलाच तर अजून 1 महिन्याने बोलीन काय करायचं। शांडव झाले, जुन्या लोकांना आपण काय केलं होतं ते आठवा। रामराजेंनी घेतलेल्या या भूमिकेमुळे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर संतप्त झालेत। तालुक्यांनी तुम्हाला आता ओळून टाकायचं ठरवले। हा निसर्गाचा नियम आहे। तुमच्यात ताकद असेल तर मला अडवून दाखवा, मला रोखून दाखवा। हा रणजित सिंह निंबाळकर उघड चॅलेंज तुम्हाला आज देऊन दाखवते की तुमच्यात अडवत असेल, जाणत असेल, हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा। खासदारांनी दिलेल्या आव्हानाचा रामराजे निंबाळकरांनी समाचार घेतला। छोटा राजनची नव्हती इतकी दहशत, या 6 फूट उंचीच्या छोटा राजनची माढ्यात असल्याचा टोला रामराजेंनी लगावला। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतच उमेदवारीवरून लढाईला सुरुवात झाली आहे। एकमेकांना छोटा राजन आणि हर्षद मेहताची उपमा दिली जाते। परिणामी विरोधकांऐवजी स्वकीयांचंच आव्हान महायुती समोर निर्माण झालंय। त्यामुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस माढ्यातील तिढा कसा सोडवणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। साताऱ्याहून सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।